नमस्कार, मी कोमल पाटील. मातृभूमी डेव्हलपर्स मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जेव्हा एखादं शहर पूर्णपणे डेव्हलप्ड असतं अशा वेळेस जमिनीची कमतरता भासू लागते. त्यावेळेस गव्हर्नमेंट शहराचं विस्थापन करतं, ज्यालाच आपण एक्सपान्शन ऑफ सिटी असं म्हणतो. ज्यावेळेस मुंबईमध्ये जमिनीची कमतरता भासू लागली त्यावेळेस सिडकोने 1972ला नवी मुंबईचा निर्माण केला आणि आता तशीच परिस्थिती नवी मुंबईमध्ये सुद्धा निर्माण झाली आहे. म्हणून सिडको आता तिसरी मुंबई बनवते, ज्यालाच आपण महामुंबई असं म्हणणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ऑफिस पासून आपल्या प्लॉट पर्यंतचा प्रवास करणार आहोत. चला तर सुरू करूया एक प्रवास महामुंबईच्या दिशेनं. आता आपण आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग समोर, जे मातृभूमी डेव्हलपर्सच्या ऑफिस पासून पहिलंच लोकेशन आहे. हा जो रोड आहे तो आहे पाम बीच रोड, जो सिऊड्स आणि वाशीवरून मुंबईला जातो. आता आपण उरण रोडने आपल्या नेक्स्ट लोकेशनवर जात आहोत, ते आहे रेती बंदर ब्रिज. आता आपण आहोत रेती बंदर ब्रिजवर. माझ्या या बाजूला बेलापूर जेटी आहे, जिथून तुम्हाला वॉटर टॅक्सीची सुविधा मिळेल. जिथून तुम्ही बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर फक्त 30 ते 35 मिनिटात गाठू शकता. माझ्या त्या साईडला तुम्हाला लोकल रेल्वे लाईन मिळेल, जी मुंबई, नवी मुंबई आणि महामुंबईला कनेक्ट करणार आहे. आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनवर जात आहोत, ते आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे इथून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. आता आपण आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या लोकेशनवर. याचं DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असं अधिकृत नाव आहे. देशातल्या सर्वात मोठ्या एअरपोर्ट्स पैकी एक हे असणार आहे. ओल्ड एअरपोर्टची ट्रॅफिक कंट्रोल करणं आणि रिजनल कनेक्टिव्हिटीवर भर देणं हे या एअरपोर्टचं मुख्य उद्देश आहे. आणि हे एअरपोर्ट आपल्या प्लॉट पासून फक्त 10 ते 15 मिनिटांवर आहे. आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. हे आहे तारघर स्टेशन. सांताक्रूज पासून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जाणारी मेट्रो लाईन इथूनच जाते. जर तुम्ही रांजणपाडा स्टेशन जवळ प्लॉट घेतला तर तुम्ही रांजणपाडाहून तारघर आणि तारघरहून बँड्रा आणि अंधेरीला इझिली जाऊ शकता. आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. हा आहे गव्हर्न फाटा. या साईडने तुम्ही पुणे एक्सप्रेसवे, गोवा एक्सप्रेसवे आणि अलिबागला जाऊ शकता. या साईडने तुम्ही चिरले जंक्शन, JNPT आणि रांजणपाडाला जाऊ शकता. हे लोकेशन आपल्या प्लॉट पासून फक्त 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. आता जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. हेच आहे ते लोकेशन जिथून भारतातला सर्वात लांब सी लिंक सुरू होतो. MTHL म्हणजेच अटल सेतू. हा सी लिंक मुंबई ते नवी मुंबईला कनेक्ट करतो. या अगोदर तुम्हाला नवी मुंबईहून मुंबईला जाण्यासाठी 1.5 तास लागत होता, मात्र या सी लिंक मुळे तुम्ही हे अंतर फक्त 20 मिनिटात गाठू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण आपल्या प्लॉट पासून फक्त 3 ते 4 मिनिटांच्या अंतरावर आहे. आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. आता आपण आहोत रांजणपाडा स्टेशनवर. हे बेलापूर आणि वाशी सारखं कॉम्प्लेक्स स्टेशन आहे. बेलापूर ते उरण जी रेल्वे लाईन आहे त्याचं हे 5वं स्टेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ट्रेन सुरू झाल्यात. आपल्या प्लॉट पासून हे अंतर फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. हेच ते लोकेशन आहे जिथे मिळणार आहे तुम्हाला तुमच्या हक्काचे प्लॉट. इथे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. इथल्या प्रपोज्ड कनेक्टिव्हिटीचं बोलायचं झालंच तर गोवा सावंतवाडी एक्सप्रेसवे, अलिबाग विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहेत. इथे मागे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला मागे रांजणपाडा स्टेशन दिसतंय. तुमच्या हक्काचे प्लॉट्स बुक करण्यासाठी संपर्क करा मातृभूमी डेव्हलपर्सला. इथे मिळेल तुम्हाला खात्रीशीर व्यवहार. कॉन्टॅक्ट करा मातृभूमी डेव्हलपर्सला. धन्यवाद.